तिकडे वाल्मिक कराडवर अंजली दमानिया यांनी सनसनाटी आरोप केलेत। गुन्हा दाखल झाल्यावर सुद्धा वाल्मिकला पोलीस संरक्षण कसं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। फरार असताना उज्जैनमध्ये सुद्धा पोलीस सोबत होते। पोलिसांनी 11 डिसेंबर पर्यंत पोलीस संरक्षण दिल्याची माहिती त्यांनी दिली। 15 डिसेंबरला तो पोलीस वाल्मिक सोबत कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत दमानियांनी वाल्मिक कराडवर आरोप केले। दाखल गुन्हे आणि दिलेले पोलीस संरक्षण यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता तरीही पोलीस संरक्षण कसं होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। वाल्मिक कराडचं पोलीस संरक्षण 11 डिसेंबरला काढल्याचा दावा पोलीस करतात, पण वाल्मिक कराड फरार असताना उज्जैनला गेला होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। वाल्मिक कराडनं शेअर केलेला फोटो दुसऱ्या अंगरक्षकानं काढल्याचा दावा सुद्धा दमानिया यांनी केला। ह्या कागदपत्रांमुळे तुम्ही एक तारीख मला दिसते की 2 अंगरक्षक संभाजीनगर सशुल्क त्यांचे अर्थात आहेत, पण ते 21 ऑक्टोबर 2024 ते 11 डिसेंबर 2024 म्हणजे अगदी एक्झॅक्टली 1 महिन्यापूर्वीपर्यंत त्याच्यात एक महिना नाही ज्या दिवशी त्याच्यावर खंडणीचा आरोप झालाय त्या दिवशीपर्यंत त्याच्याकडे 2 अंगरक्षक होते। 11 डिसेंबर पर्यंत। येस, आणि सरेंडर व्हायच्या 20 दिवस आधीपर्यंत 21 डिसेंबर। हा नाही महत्वाची ती तारीख का ज्या दिवशी FIR झाला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा त्या दिवसापर्यंत ते होते असं इथे पेपरवर आहे। पण महत्वाचं काय आहे की जेव्हा ते उज्जैनला वगैरे होते तेव्हा एक फोटो बाहेर आला होता। त्याच्यात तो एक अंगरक्षक फोटो काढत होता आणि दुसरा अंगरक्षक त्यांच्या बाजूला गळ्यात पट्टा घालून होता। ते त्यांनी फेसबुकवर 15 तारखेला टाकलेलं आणि म्हणजे 15 तारखेपर्यंत हे त्यांच्याबरोबर फिरत होते। आता देण्यासाठी मला हे 11 पर्यंत दिलंय का काय मला माहित नाही, पण जेव्हा मी अंडर पब्लिक डिस्क्लोजर मी पत्र लिहून त्यांच्याकडनं माहिती मागवली आहे। दरम्यान या सगळ्या आरोपांवर संदीप क्षीरसागर यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहू। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेले आहेत। 2022 ते 24 या काळामध्ये त्यांना जे संरक्षण दिलं गेलं होतं त्या काळात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। या सगळ्या प्रकरणानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली। राजकीय सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत। आपल्याबरोबर याविषयी बोलण्यासाठी आहेत आमदार। मला तुम्ही सांगा की अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे असे आरोप केलेले की 2022 ते 24 या काळामध्ये त्यांना जे पोलीस संरक्षण दिलं गेलं होतं त्याच काळामध्ये गुन्हे देखील दाखल आहेत। पहिल्यांदा मी बोललो त्या विषयावरती की आमदार आम्ही आहेत, लोकप्रतिनिधी, आम्हाला एक नियम आणि एक बॉडीगार्ड आणि त्यांना 2 बॉडीगार्ड कशी, पहिल्या या विषयावरती बोललो होतो मी। म्हणजे हे काही म्हणजे एक जण दरवाजा उघडायला, एक जण बसवायला आपण जे सिनेमामध्ये बघतो ती पद्धत होती तिथं। तुम्ही याविषयी पूर्वी काही अशी अधिकृत काही तक्रार केलेली? हो, मी अधिकृत कशी दिले होते त्या संदर्भातली माहिती मागितली। तुमच्या अत्याबाईटमध्ये जे संरक्षण देत आहे मी त्यांचे कितीदा नाव घेतलंय। त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि तपास फास्ट ट्रॅकवर आणून जे मूळ सूत्रधार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे। वाल्मिक कराड याच्यावर जे गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत आणि त्याची जी पाठराखण होते ह्या सगळ्या गोष्टीला धनंजय मुंडे जबाबदार आहेत आणि त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली आहे। ज्ञानेश्वर पतंगे, G 24 तास, बीड।